कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वाह मस्त आहे. काय हो, काय झालं? असं काय बघताय? आज काही होतं का? म्हणजे मी काही लक्ष्मण मी काही विसरलो? हे सण असेल, हळदी कुंकू. अरे या सगळ्या जणींनी गजरे घातलेत ना. बघ ना, वगैरे असं काहीच नाहीये. अगदी येणी तिनी दोघींनी घातलेत. भाऊ मी पण हो हे बघ लक्ष्मण, कीर्तीने पण. हा हा लेकाने आणलेत आमच्यासाठी. आणि गजरेवाल्याला अगदी घरापर्यंत बोलवून घेतले आमच्यासाठी. पण काही म्हणा उर्मिला, नवऱ्यांपेक्षा लेकाचंच जास्त प्रेम आहे आपल्यावर. हे तू बरोबर म्हणाली. वा 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 वा. नाही, एक सेकंड भाऊ, असं काही नाहीये. आम्हाला गजरा दिला त्याने, पण आम्ही फक्त निमित्त होतो. त्याला डंबोला ऍक्च्युली शिवा वहिनीला गजरा द्यायचा होता, पण आता सगळे म्हणतील ना की आम्हाला नाही दिलाच, म्हणून आम्हाला पण देऊन टाकला त्याने. ए तू भाऊ एक मिनिट ऐका माझं, असं काही नाही. तू जरा जास्ती बोलतेस. काका असं काही नाही. बाहेर ना मला गजरेवाला दिसला, मी त्याला आत बोलवलं आणि मग ते सगळं ते म्हणून ते झालं. हा दिसला त्याला म्हणून. हो बरोबर. तेवढं आशू हे असं केलंच ते चांगलं आहे. हरकत नाही पण आशू, वा जमतंय तुला आता. जरा रोमॅन्टिक वगैरे. असं काही नाही. अगे सीता, असलं तरी काय हरकत आहे मला सांग. हे बघ, इतके दिवस आपल्याला आशू हा अत्यंत साधा भोळा असं वाटायचा, पण आता तो सगळं शिकलाय. भाऊ असं काही नाही भाऊ. म्हणजे अरे आशू काय हरकत आहे? काय उलट तू एकदम असा रोमॅन्टिक वगैरे वागायला लागलाय, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना केवढा आनंद झालाय. मग काय? हा म्हणजे असं हा आता नेक्स्ट काय करणार आहेस? म्हणजे काय दिसेल तुला असं नेक्स्ट? काय दिसेल रोमॅन्टिकली? गजरावाला दिसला, जसा गजरेवाला तसं दिसला. अजून काहीतरी दिसेल. सो होईल ना काहीतरी. एक सेकंड डंबो, हे तुझं उत्तर आहे का? हा ठीक आहे. ए शिवा वहिनी, तुला तुझं उत्तर मिळालंय. आशू म्हणालाय खरं उत्तर देणार नाही म्हणून, पण हे असं गजरा वगैरे नाही, असं काही व्हायला नको. आणि मी ते होऊ देणारच नाही. आशू हा काय करतोय? काही जरा थोडं वाचतोय डील्स बद्दलच. अच्छा, मी आले जरा. हा तू एवढं लवकर कशी काय उठली? झोप ना. नाही मी येते जरा, आता उठलेच आहे. हो बघ. नशीब कळलं नाही हिला, सगळा प्लॅन फ्लॉप झाला असता. हॅलो, हा ऐक ना, सगळी झाली ना तयारी? ओके. आणि बुकिंग करून टाका. नाही नंतर लास्ट मिनिट काहीतरी मला प्रॉब्लेम्स नको आहेत. डन. हा येस, हा तुम्हाला फोन करतो मी. ओके, थँक्यू. हा काय रे, कोणाशी बोलतो? अगं काही नाही, क्लायंट होते आपले. एवढ्या सकाळी? इम्पॉर्टंट काम होतं. नाही पण एवढ्या सकाळी उठून बसलाय, खूपच आहे का महत्वाचं काम? नाही ग, महत्वाचं असं काही नाही. जस्ट नॉर्मल काम आहे, नेहमीचं जे असतं ते.
मी येतो जरा जाऊन. ए थांब आशू, थांब एक मिनिट इकडे. काय आलं? हे साडी कोणी काढून ठेवली माझ्यासाठी? काय माहित नाही. हो का, माहित नाही. नाही, मला तर वाटतंय माझ्या नवऱ्यानेच काढून ठेवली असेल. तोच करू शकतो हे सगळं. हो, तसं मग असेल. थांब आशू, तू काय इकडे ये. काय अगं अरे ऐक. शिव, मला जायचंय. अरे पण ऐक ना. बोल. म्हणजे आधी गजरा, मग आईस्क्रीम, मग चहा. तू एवढं सगळं का करतोय? मला नाही माहिती. नाही माहिती. बापरे, काहीच रिॲक्शन नाही आज. काय होतंय? मला जाऊ दे, चल. अरे पण ऐक ना, काय होतंय सांग तर. काही नाही. काही नाही होतंय. कुठे काय? किती दिवस टाळणार आहेस तू मला? काय टाळतो? मी टाळतोय. मला वाटतंय आशू, मला उत्तर तर मिळणार आहे लवकर. ते उत्तराचं बघू आपण नंतर. काय? नंतर बघू. आता मला जाऊ दे आता. ऐक. चलो, बाय बाय. आशुतोष देसाई, मला कळतंय सगळं. बरं, मी काय म्हणते, निदान चहा तरी घ्या. चहा ठेवते मी. ते सगळं जाऊ दे, मला तुमची जरा मदत हवी आहे. काय, उद्या शिवाचा वाढदिवस आहे. मी ना सरप्राईज प्लॅन करतोय आणि आय एम शुअर ही सरप्राईज तिला खूप आवडेल. लय भारी आहे. नाही, छानच आहे. पण शिवानीने आजपर्यंत तिचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही हो. माहितीये मला, सांगितलं तिने. पण मी विचार केला की ती सगळ्या जगासाठी एवढं करते, आपण साधा वाढदिवस का नाही करू शकत? आय एम शुअर तिला हे सरप्राईज खूप आवडेल. नाही, खरंच तुम्हा दोघांना असं बघून आम्हाला खूप आनंद होतोय. आमच्या शिवानीचं नशीब खूप छान आहे की तुमच्यासारखा नवरा मिळालाय तिला. शिवाचं काय, माझंही चांगलं आहे. आशू, पण म्या काय म्हणते, नक्की एवढंच कारण आहे ना, का अजून काय आहे? हा, आजी ते जाऊ दे, तुम्ही मला सांगा, शिवाबद्दल काही अशा गोष्टी सांगा ना. म्हणजे शिवाला लहानपणापासून काय हवं होतं, तिला कधी ते मिळालं, कधी नाही मिळालं, असं काहीतरी सांगा ना. नाही, पण त्याचं काय आता? अहो तुम्ही सांगा तर, तुम्ही बघालच. शिवाचं अशा काय आवडी निवडी नाहीत आशू. पोरगी लय साधी. म्हणजे कसं, जे काही मिळेल ना ते आनंदानं घ्यायचे अगदी. मग काय बी द्या तिला, कधी हट्ट केला नाही पोरीनं. पण तरी असं काहीतरी असेल ना की जे तिला खूप आवडायचं, तिला कधी ते मिळालं किंवा कधी नाही मिळालं. तिला ना ते बुड्ढी के बाल ते खूप आवडायचे. गाड्या, त्या खेळण्यातल्या गाड्या असतात की नाही, एवढूशा त्या गाड्या आवडायच्या. म्हणजे त्या कैलासामुळे तिला गाड्या आवडायला लागल्या. पोरगी कधी भातुकलीनं खेळलीच नाही. म्हणजे हे भांड आणून दे, ही भातुकली आणून दे, असं कधी म्हणलीच नाही. लय पोर माझी साधी. जे मिळेल ते आनंदानं घ्यायचं आणि छान राहायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.